रिटायरमेंटनंतरचा एक दिवस. डोळ्यावर उजेड आला आणि त्याला जाग आली. भिंतीवरच्या घड्याळाकडे त्याचे लक्ष गेले. अरे बापरे, 8 वाजले. आता ऑफिसला जायला उशीर होईल. तो ताडकन हंतुरणातून उठून उभा राहिला. आता भरभर आवरायला लागेल. हंतुरने घडी करता करता त्याची टाईम मॅनेजमेंट सुरू झाली. बिछाना नेहमीप्रमाणे लख्ख आवरून तो स्वयंपाकघरात गेला. बायकोची आणि सुनेची नेहमीप्रमाणे धावपळ सुरू होती. हे काय, कोणी मला उठवलं का नाही? तो बायकोला म्हणाला. आता काय करायचे लवकर उठून? बायको म्हणाली. अय्या बाबा, तुम्ही विसरलात की काय? कालच तुम्ही रिटायर्ड झालात ना. किती मज्जा. सून म्हणाली. त्याच्या रिटायरमेंटचा आनंद तिच्या चेहऱ्यावर फुलून आला होता. त्याला वस्तुस्थितीची जाणीव झाली. तो खिन्नपणे वळला. गॅलरीत गेला. खाली रस्त्यावरची गजबज पाहू लागला. किती वर्ष आपण या गजबज गजबल्याचा एक भाग होतो. आता मात्र रिकामं पण. अहो, चहा घ्या. बायको म्हणाली. थोडं थांब, अजून आवरलं नाही. आवरून घ्या ना पटकन. तिने चहा झाकून ठेवला आणि आवरून तो अंमळ सोप्यावर टेकला. नाही म्हणायला थोडेसे निवांत वाटत होते. त्याने चहाचा एक घोट घेतला. चहाच्या त्या चवीने त्याच्या मनाची खिन्नता दूर पळाली. थोडासा उत्साह वाटला. त्याने वर्तमानपत्र वाचायला घेतले. खूप काही असतं वाचायला, पण एरवी जमत नव्हतं. आज अख्खं वर्तमानपत्र वाचून काढूया, त्याच्या मनाने ठरवलं. बाबा बाबा, जरा देता का पेपर? चाळून लगेच तुम्हाला परत देतो, मुलगा म्हणाला. त्याला आठवलं, तो सुद्धा निघता निघता वर्तमानपत्र चाळत असे. काही महत्त्वाच्या बातम्या वाचायच्या, बाकीचा सगळा पेपर ट्रेनमध्ये वाचायचा. म्हणजे तू नेणार आहेस का पेपर बरोबर? नाही हो बाबा, मी गाडीत ऑनलाईन पेपर वाचतो, पण सकाळी निघता निघता अंमळ थोडंसं, मुलगा म्हणाला. वरवर वर्तमानपत्र चाळून त्याने पेपर आपल्या वडिलांच्या हातात दिला. चला बाबा, मी निघतो. तुम्ही बसा आता निवांत. मुलगा आणि सून कामाला निघून गेले. बायको स्वयंपाकघरात रमून गेली. घरात एक प्रकारची शांतता पसरली. काय करावं ते त्याला समजेना. त्याने पुन्हा घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे 11 वाजले होते. त्याला ऑफिसमधल्या त्याच्या सहकाऱ्यांची आठवण झाली. मोबाईल कुठे गेला? तो मोबाईल शोधू लागला. सकाळपासून त्याला मोबाईलची आठवण नव्हती. बेडरूममध्ये जाऊन त्याने त्याची ऑफिसची बॅग उघडली. आत त्याचा मोबाईल वाजत होता. त्याने घाईघाईने मोबाईल बॅगमधून बाहेर काढला. त्याच्या सहकाऱ्याचा फोन होता. काय रे, केव्हापासून फोन करतोय? घरकामात दंग झालास की काय? फोनवर त्याच्या सहकाऱ्यांची सरबत्ती सुरूच झाली. अरे नाही रे, असाच बसलो होतो. सगळ्या आठवणी येत आहेत. अरे लेका, आता निवांत बस. 40 वर्ष मरमर काम केलंस ना, सहकारी म्हणत होता. एकापाठोपाठ सगळे सहकारी आळीपाळीने फोनवर बोलत होते. त्याची चौकशी करत होते. त्यांचं मन आनंदाने भरून आलं. सहकाऱ्यांशी बोलून त्याने फोन ठेवला. ते आपल्याला विसरले नाहीत या विचाराने त्याच्या मनावर फुंकर घातली. जरा बाजारात जाऊन येते हां. बायकोच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. बायको पायात चपला सरकवत होती. मी पण येऊ का तुझ्याबरोबर? बायकोच्या उत्तराची वाट न बघता पायात चपला सरकून तो तिच्याबरोबर चालू लागला. कितीतरी वर्षांनी तो सकाळच्या वेळी घाई गर्दी न करता घराबाहेर पडला होता. चढते ऊन होते. हलकासा गार वारा देखील होता. लहान मुलाच्या उत्साहाने तो बाजारात निघाला. बाजारातही त्याला वेगळा उत्साह जाणवत होता. हिरव्या रंगाच्या विविध छटा घेऊन वेगवेगळ्या भाज्या भाजीवाल्यांच्या टोपलीत विसावल्या होत्या. आज कोणती भाजी घेऊ? कोणतीही घे, तो खुशीत म्हणाला. बघा हां, मगाहून पानावर बसल्यावर कुरकुरत राहाल. नाही ग. बायकोने 3-4 भाज्या घेतल्या. दोघे घरी निघाले. वाटेत त्याने बायकोसाठी मोगऱ्याचा गजरा घेतला. तिने तो आनंदाने केसात माळला. तिच्या मनातील खुशी न बोलताही त्याच्या मनापर्यंत पोहोचली. दोघेजण घरी आले तेव्हा तासभर उलटून गेला होता. बायको पुन्हा स्वयंपाकघरात रमली. मी काहीतरी मदत करतो असं म्हणून त्याने स्वयंपाकघरात थोडीशी लुडबुड केली. पान वाढायला मदत केली. जेवून तो दुपारी जरा लवणला. त्याने घड्याळाकडे पाहिले. दुपारचे 3 वाजले होते. अर्धा दिवस तर संपला होता. त्याच्या इतक्या वर्षाच्या नोकरदार आयुष्यात तो कधीच बिनकामाचा घरी बसला नव्हता. विचार करता करता त्याचा डोळा लागला. तो उठला तेव्हा संध्याकाळ घरात शिरली होती. एवढी सुंदर संध्याकाळ तो प्रथमच अनुभवत होता.
त्याची संध्याकाळ ही कायम थकलेली दमलेली असायची. ही उतरती उन्हं आता जरा आराम करा असंच सांगता येत असं त्याला वाटलं. नव्या उत्साहाने तो गॅलरीपाशी गेला. त्यांचं लक्ष बायकोने लावलेल्या फुलझाडांकडे गेलं. तिथे फुललेल्या छोट्याशा ताटव्यांवर एक फुलपाखरू उडत होतं. त्याने फुलपाखराच्या पंखाला हलकेच स्पर्श केला. एक नवीन जग त्याच्यासमोर उलगडत होते. त्याच्या मनाने हळूहळू त्या जगाचा स्वीकार करायचे ठरवले होते. या कथेच्या लेखिका मधुरा भरत चव्हाण.